हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नीलम वर्ल्ड चॅनलमध्ये। लास्ट टाइम मी तुम्हाला या डिझाईनचं एक तोरण दाखवलं होतं, तेव्हा माझ्या एका सबस्क्रायबर फ्रेंडने सांगितलं होतं की पूर्ण व्हिडिओ दाखवा। तेव्हा मी आज तुम्हाला या डिझाईनचा पूर्ण व्हिडिओ दाखवते आणि त्यानंतर मग तयार झालेलं तोरण दाखवते। चला तर मग सुरुवात करूया। हे मी 3 कलर घेतलेले आहेत। सुरुवात करते। प्रथम मी इथे 5 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। 5 नंतर मुका खांब घालून बंद करून घेतलेला आहे। हा आपला सर्कल तयार झालेला आहे। आता त्याचप्रमाणे आपल्याला 4 साखळ्यांचा एक खांब तयार करायचा आहे। 1 2 3 4 आणि त्या सर्कल मध्ये घालायचं आहे। म्हणजे टोटल 3 साखळ्या घ्यायच्यात आणि एक मध्ये सोडण्यासाठी म्हणून 4। त्याच प्रकारे आता एक साखळी, पुन्हा एक खांब, हे झाले 2 3। अशाच प्रकारे एक साखळी, एक खांब, टोटल 4 खांब झालेले आहेत। मध्ये एक साखळी, खांब, एक साखळी, एक खांब, अशा प्रकारे आपल्याला 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत। आता ह्या 12 साखळ्या आणि 12 खांब घालून झाल्यानंतर हा धागा आपण इथून कट करूया। आता आपण दुसरा धागा घेणार आहोत। आता प्रत्येक खांबाच्या मध्ये मध्ये आपण 1 2 3 अशा 3 साखळ्या घालून 5 खांब तयार करणार आहोत। 2 3 4 5 आणि त्यानंतर आपला हा जो पहिला खांब असतो, पहिल्या साखळीतून घालून, पहिल्या खांबाच्या साखळीत घालून शेवटच्या खांबाच्या साखळीतून हा असा खेचून काढायचा, म्हणजे हा पॉपकॉर्न स्टिच झाला। अशाच प्रकारे पुन्हा मध्ये 2 साखळ्या आणि मध्ये जो म्हणजे एक साखळी एक खांब आहे त्याच्या मधल्या स्पेस मध्ये पुन्हा तसेच 5 खांब घालून घेऊया। दोन 3 4 5 आणि मग पहिल्या साखळीत घालून शेवटच्या साखळीत घालून असा हा पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे। आता हा पहिल्या साखळीत आणि शेवटच्या साखळीत घालून पॉपकॉर्न स्टिच तयार करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे प्रत्येक साखळीच्या मध्ये घालून असे पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचे। म्हणजे आपल्या ह्या 12 साखळ्या आहेत, तसेच हे 12 पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। आता 2 साखळ्या घालून हे इथे आपण बंद करून घेऊया।
म्हणजे 12 साकळ्यांच्या मध्ये 12 पॉपकॉर्न स्टिच बनवून घेतलेले आहेत आपण। आता हा धागा इथून कट करूया। आता आपण इथे पिंक कलरचा धागा वापरूया। तसंच मध्ये मध्ये आपण जिथे 2-2 साकळ्या घातलेल्या आहेत तिथे पुन्हा आपण आता 3-3 साकळ्या घालणार आहोत। 1 2 3 साकळ्या, 3 साकळ्या घालून 3 खांब तयार करणार आहोत। हे झाले 2 3 3 साकळ्या 3 खांब 2 3 3 साकळ्या। पुन्हा इथे जो मध्ये आपल्या गॅप आहे 2 साकळ्यांचा तिथे खांब घालणार आहोत। दोन 3 म्हणजे जिथे जिथे गॅप आहे 2 साकळ्यांचा त्याच्यामध्ये आपल्याला 3-3 खांब बनवायचे आहेत, मध्ये 3-3 साकळ्या असे। अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचा आहे। आता आपला हा राऊंड सुद्धा कंप्लीट झालेला आहे। इथे मी 3 साकळ्या घातलेल्या आहेत शेवटच्या। आता हा आपल्याला मुका खांब घालून बंद करून घ्यायचा आहे आणि मग हा धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे मोरपिसी कलरचा धागा वापरायचा आहे। आता ज्या आपण इथे 3-3 साकळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 3 साकळ्या घालायच्या। 1 2 3 म्हणजे 2 साकळ्या 2 खांब 2 साकळ्या असं। हे झाले आपले 2 खांब 2 साकळ्या। दोन खांब पुन्हा इथे 3 साकळ्या 1 पुन्हा इथे 3 साकळ्या 1 2 3 2 साकळ्या 2 खांब 2 साकळ्या पुन्हा 3 साकळ्या 1 2 3 त्यानंतर 2 खांब 2 साकळ्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 2 खांब 2 साकळ्या नंतर 3 खांब पुन्हा 2 खांब 2 साकळ्या 2 खांब पुन्हा 3 खांब असं करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आता आपला हा राऊंड सुद्धा कंप्लीट झालेला आहे। इथे आपल्या तिसऱ्या साखळीत घालून बंद करून घ्यायचा आहे। म्हणजे टोटल आपले 1 2 3 4 राऊंड झालेले आहेत। आता हाच कलर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे। या साखळीत घालून आपल्याला हा खांब बाहेर काढायचा आहे। आता हे आपण 2 खांब 2 साखळ्या घातलेल्या ना त्याच्याच मध्ये या 2 साखळ्यांच्या गॅप मध्ये आपल्याला पुन्हा 3 साखळ्या घालायच्या आहेत। 1 2 3 2
म्हणजे टोटल आपले आता 2 खांब झालेले आहेत। पुन्हा 2 साखळ्या, 2 खांब। आता आपण इथे 2च साखळ्या घेणार आहोत। म्हणजे आपण इकडे 1 2 3 या तिसऱ्या राऊंड मध्ये आपण 3 साखळ्या घेतलेल्या, चौथ्या राऊंड मध्ये इथे 3 साखळ्या घेतलेल्या। आता आपण या 5व्या राऊंड मध्ये फक्त 2 साखळ्या घेणार आहोत। 1 2, पुन्हा 2 साखळ्या, 2 खांब जिथे घातलेला आहे आपण त्याच्याच मध्ये पुन्हा आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2, पुन्हा 2 साखळ्या, 2 खांब, पुढे 2 साखळ्या, 2 खांब, असंच हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5, 5वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। 2 साखळ्या, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब असं करू। आता आपला हा सुद्धा राऊंड कंप्लीट झालेला आहे। आता इथे आपण 2 साखळ्या घातलेल्या आहेत आणि इथे ज्या 3 साखळ्या घातलेल्या त्याच्यात घालून आपण हा बंद करून घेऊया। आता पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीत घालून काढूया। आणि आता हे जे मध्ये 2 खांब 2 साखळ्या घातलेल्या आहेत या 2 साखळ्यांच्या मध्ये घालून पुन्हा आपण 3 साखळ्या घालून खांब तयार करून घेऊया। 1 2 3 साखळ्यांचा हा खांब तयार केलेला आहे। टोटल हे 2 खांब झालेत। आता 2 साखळ्या, हा आता आहे आपला शेवटचा राऊंड। 1 2 3 4 5, 6वा आणि शेवटचा राऊंड। 2 खांब, 2 साखळ्या, आता इथे आपण 2 साखळ्या घालून ह्या ज्या आपल्या 3 आणि 2 साखळ्यांचा स्पेस आहे, आता आपण या 2 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि इथे ज्या आपल्या 3 आणि 2 साखळ्यांचा स्पेस आहे त्याच्यात आपण असा मुक्का खांब घालून हे बंद करून घेणार आहोत। पुन्हा 2 साखळ्या, 1 2, आणि हे जे आपले 2 खांब 2 साखळ्या आहेत, ज्या 2 साखळ्या आहेत त्याच्यामध्ये घालून पुन्हा आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2, 2 साखळ्या, 2 खांब, पुन्हा 2 साखळ्या, आणि हा 3 आणि 2चा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये मुक्का खांब घालून पुन्हा बंद करून घेऊया। अशा प्रकारे ही डिझाइन तयार होईल। अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड तयार करून घेऊया। म्हणजे 2 साखळ्या, 2 खांब, याच्यामध्ये मुक्का खांब, 2 साखळ्या, 2 खांब, 2 साखळ्या, 2 साखळ्या, अशा प्रकारे।
अशा प्रकारे आपला हा शेवटचा राऊंड सुद्धा कंप्लीट झालेला आहे। आता इथे आपण हा या साखळीत घालून स्टिच बंद करून घेऊया आणि हा धागा कट करूया। तर ही अशा प्रकारे फुलाची डिझाइन तयार झालेली आहे आणि त्याच प्रकारे मी ही फुलं सगळी बनवून घेतलेली आहेत। अशा प्रकारे ही सगळी छान अशी फुलं रेडी झालेली आहेत। हे मी गोंडे बनवून घेतलेले आहेत आणि ही आहे आपली पट्टी। तर आता मी या पट्टीला सगळी फुलं अशी जोडून घेणार आहे। आता मी या पट्टीला सर्व फुलं अशी जोडून घेणार आहे। आणि मध्ये मध्ये असे त्याला गोंडे लावणार आहे। आता मी ही फुलं बांधून घेतलेली आहेत। आता ही मी अशी पट्टीला जोडते आणि या गोंड्यांमध्ये मी हे असे मणी भरून घेतलेले आहेत। आता ही आपण ही फुलं जोडून घेऊया। आता ही फुलं छानपैकी जोडून झालेली आहेत। आता आपण हे गोंडे जोडून घेऊया। चलो, अशा प्रकारे हे माझं तोरण रेडी झालेलं आहे फ्लावरचं। तुम्ही बघू शकता छानपैकी त्याला मी गोंडे सुद्धा लावलेले आहेत। छान असं आपलं हे तोरण दिसते। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत बाय।